नमस्कार प्रेक्षकांनो. नशीबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता गिरिजा परत आलेली असते. त्यामुळे सगळेजण टेन्शनमध्ये आलेले असतात. उर्वशी म्हणत असते की ज्याच्या जीवावरती आपण त्या गिरिजावरती अंकुश ठेवून होतो, त्या भावालाच तिने गायब करून ठेवलं. तेव्हा सावी म्हणते, हो ना, म्हणजे खूपच जास्त हुशार निघाली ती मुलगी. म्हणजे स्वतःच्या भावाला, त्याच्या जीवाला धोका आहे हे कळताच तिने आपल्या भावाला गायब केलं. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वर म्हणत असतो की म्हणून काय करायचं, तिच्या हुशारीसाठी तिचा काही सत्कार करायचा का, पुरस्कार द्यायचा आता? तेव्हा उर्वशी म्हणत असते, नाही दादासाहेब, तसं नाही आहे. पण बघा ना, या वेळेला तिने खूप मोठा डाव खेळलेला आहे. आपलाच डाव आपल्यावरतीच तिने उलटलेला आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, नागेश्वर म्हणत असतो आणि ह्या वेळेला ती दोनदा जिंकले. दोनदा तिने आपला डाव उधळलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे ती आता मोनूला इथून घेऊन गेली आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिच्याकडे सुद्धा पळून जाण्यासाठी वेळ होता. पण ती पळून न जाता पुन्हा इथे आली आहे. म्हणजे नक्कीच काहीतरी तयारीत आली असेल असं वाटतं मला. तेव्हा इथे सावी म्हणत असते, हो ना, मला तर तिच्या या वागण्याचं कौतुकच वाटतं. तेव्हा नागेश्वर म्हणतो, तू तर गप्पच बस, सारखी तिच्या बाजूने बोलू नकोस. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा आपले कपडे वगैरे व्यवस्थित कपाटामध्ये लावून ठेवण्यासाठी बॅगमधून काढत असते. बॅग आता अनपॅक करत असते. तेव्हा तिथे रुद्र आलेला असतो. रुद्र इथे दरवाजा नॉक करतो आणि म्हणतो, गिरिजा, येऊ का आतमध्ये? तेव्हा गिरिजा म्हणते, अहो असं काय करताय? तुमचंच घर आहे, तुमचीच रूम आहे, या ना, त्यात विचारताय काय? तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, गिरिजा, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. तेव्हा गिरिजा म्हणते, रुद्र, मला माहिती आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे. हे बघा, जे काही घडलं आज, त्यासाठी खरंच मी सॉरी म्हणते. तेव्हा रुद्र म्हणतो, नाही नाही, जे काही घडलं त्यासाठी सॉरी म्हणू नका. आणि आबांनी सुद्धा तुमच्याबद्दल मनामध्ये काहीही राग ठेवलेला नाही हां. मी आबांना सांगितलं. तेव्हा आबा म्हणाले की त्यांची मनस्थिती थोडी ठीक नाही आहे. तेव्हा त्या जे काही वागले ते सगळं आपण विसरून जाऊया. आबासाहेबांनी माफ केले तुम्हाला. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते, पण तरीसुद्धा रुद्र, मी चुकीचीच वागले ना? मी अचानकपणे घर सोडून गेले. तुम्ही मला सगळीकडे शोधलंत. मला संपूर्ण गावामध्ये शोधत असताना तुम्हाला खूप जास्त त्रास झाला असेल ना? खूप त्रास सहन करावा लागला असेल, हो ना? तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते, तुम्हाला माझा राग आला असेल. तेव्हा रुद्र म्हणतो, नाही नाही, मला तुमचा राग आला नाही आणि मला त्राससुद्धा झाला नाही. फक्त मला भीती वाटत होती की अचानकपणे तुम्ही घरातून निघून गेलात. मी तुम्हाला सगळीकडे शोधलं, तुम्ही मला सापडलासुद्धा नाहीत. तेव्हा मला असं वाटलं, मी तुम्हाला काय कायमचं आता गमावलं की काय, असं एकदा फक्त माझ्या मनामध्ये आलं. पण तुम्ही परत आलात ना, म्हणून मला मग आता आनंद झाला. तुम्ही कुठेही जा, मी तुम्हाला अडवणार नाही. फक्त जाताना सांगून जात जा. म्हणजे वेळ उशीर झाला तरीसुद्धा मी तुम्हाला त्या ठिकाणी शोधायला येऊ शकतो, असं आता रुद्र म्हणत असतो. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते, हो नक्कीच. तेव्हा इथे आता गिरिजा म्हणत असते की मोनूलासुद्धा मावशीकडे सोडले ना आता? तेव्हा आता मी निश्चिंत आहे. तुम्ही काळजी करू नका. आता मी कधीच तुम्हाला कुठेही न सांगता जाणार नाही. तेव्हा रुद्र म्हणत असतो, ठीक आहे. मला हेच बोलायचं होतं की तुम्हीसुद्धा आबांबद्दल आणि आत्याबद्दल मनामध्ये कुठल्याही पद्धतीचा ना राग ठेवू नका. ते तुमच्याबद्दल आता वाईट विचार करत नाही. तुम्हीसुद्धा मनामध्ये कुठलीही अडी ठेवू नका. तेव्हा इथे आता रुद्र म्हणत असतो की मला हेच म्हणायचं होतं की तुम्ही आलात ना, मला खरंच खूप बरं वाटलं. आता तुम्ही कुठेही जाताना प्लीज घरामध्ये कोणाला तरी सांगून जात जा. नाहीतर आम्हाला काळजी वाटत असते. ठीक आहे ना? माझं बोलून झालंय. मी सुद्धा आता निघतो. तेव्हा प्रेक्षकांनो, रुद्र तिथून गेलेला असतो. तेव्हा गिरिजा आपल्या मनामध्ये म्हणत असते की रुद्र खरंच किती चांगले आहेत. त्यांना माझी किती काळजी आहे. त्यांच्याकडे बघून वाटतंय की त्यांनी मला सगळीकडे शोधलं असेल आणि त्यांना खरोखर माझी काळजी वाटते, हे सुद्धा मला कळतंय. तेव्हा गिरिजा म्हणत असते की मला नागेश्वर घोरपडे यांना तर धडा शिकवायचाच आहे. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना धडा शिकवताना मला घरातल्या दुसऱ्या माणसांजवळ चांगलंच वागायचं आहे. त्यांना उगाच त्रास नको. त्यानंतर प्रेक्षकांनो, गिरिजा आता म्हणते की चला, चांगुलपणाला आता सुरुवात करायची आहे. ती उद्यापासूनच करायला हवी. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजाने आता इथे सकाळ सकाळ उठून देवाची पूजा करायचं ठरवलेलं असतं. ती आता देवी आईची आरती करत असते.
तेव्हा तिच्या बाजूला वासंतीसुद्धा येऊन उभी राहते आणि आनंदाने पूजा करत असते. तेव्हा सावी म्हणत असते की मावशी बघतेस ना, तेव्हा कसं साळसूतपणाचा आव आणते बघ, जशी खूपच आदर्शी सून आहे ना. आदर्श सून होण्याचं नाटक करते फक्त, बाकी काही नाही. तेव्हा इथे उर्वशी म्हणत असते नाहीतर काय, देखावा करते नुसता. तेव्हा उर्वशी म्हणते नाही, म्हणजे ही वहिनी वासंती तिच्या मागे पुढे करते ठीक आहे, त्याने आपल्याला एवढा काही फरक पडणार नाही आहे. पण रुद्र आहे ना रुद्र, तो तिच्या ह्या नाटकाला बळी पडायला नको. रुद्र फक्त तिच्या आहारी जायला नको, असं उर्वशीचं म्हणणं असतं. तेव्हा इथे सावी म्हणत असते की कर, जेवढी नाटके करायची तेवढी कर. मी लवकरात लवकर तुला रुद्रच्या आयुष्यातून बाहेर काढते की नाही बघच तू. रुद्र फक्त माझा आहे, असं इथे सावी म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा आता आरती वगैरे करत असते. उर्वशी म्हणत असते की किती दिवस हे नाटक हिचं सुरू राहणार आहे, बघते ना मी कशी हिची घरातून हकालपट्टी करते, ते बघूच या. काहीही झालं तरीसुद्धा रुद्रपासून ह्या मुलीला लांब ठेवायला हवं. रुद्र फक्त तिच्या आहारी जायला नको. त्यानंतर प्रेक्षकांनो, वासंती म्हणत असते खरंच गिरिजा, कितीतरी दिवसानंतर देवी आईची अशी पूजा झालेली आहे. खरंच खूपच छान पद्धतीने तू इथे गाणं गायलंस. तेव्हा प्रेक्षकांनो, वासंती म्हणत असते माझी सून तर आहेच गुणी, नाही का. तेव्हा वासंतीने गिरिजाला सांगितलेलं असतं आता तुम्हाला आई साहेब म्हणायचं नाही, नुसतं आई म्हणायचं. तेव्हा रुद्र लांबून आता त्या दोघींना बघत असतो. तेव्हा गिरिजा म्हणते ठीक आहे आई, आणि ती विचारते की इथे आबासाहेब कुठे आहेत, त्यांनासुद्धा आरती द्यायची आहे ना. तेव्हा प्रेक्षकांनो, वासंती म्हणते ते त्यांच्या रूममध्ये आहेत, त्यांना तिथेच जाऊन आरती दे. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वर घोरपडे इथे आता त्याच्या माणसाला सांगत असतो इथे सुभानरावला काहीही झालं तरीसुद्धा गिरिजाने त्या मोनूला कुठे ठेवलंय ना, ते शोधून काढायचंच. आणि काहीही झालं तरीसुद्धा त्या मोनूचा सुद्धा काटा काढायचा आणि नंतर गिरिजाचा सुद्धा. तेव्हा इथे मोनू आधी कुठे आहे ते शोधून काढा आणि त्याला तिथल्या तिथे संपवा. तेव्हा इथे गिरिजा आलेली असते आणि ती म्हणते नागेश्वर साहेब. तेव्हा नागेश्वर आरशामध्ये तिला बघतो. तेव्हा गिरिजा म्हणत असते नागेश्वर साहेब, काय हो काय झालं, तुम्हाला मोनूची जरा खूप जास्तच आठवण येते, असं नाही वाटत आहे का तुम्हाला. तेव्हा इथे आता गिरिजा हे सगळं मुद्दामून म्हणत असते त्याला टोमणे देण्यासाठी. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो गप्प बसा, तुम्हाला काय वाटलं, तुम्हाला पंख फुटलेत का. हे बघा, लायकीत राहायचा, लायकीत राहायचं. ही नाटकं आमच्यासमोर करायची नाही, नाटकं बंद करा. तेव्हा गिरिजा म्हणते मी कुठे नाटकं करते, मी तर तुमच्यासाठी आरतीचं ताट घेऊन आले. हे बघा, घ्या ना आरती घ्या नागेश्वर साहेब. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो ही आरती द्यायला नाही आलीस तू, तू इथे मला टोचून बोलायला आली आहेस हे मला चांगलंच माहिती आहे, त्यामुळे माझ्या नादाला लागू नकोस. राग आल्यानंतर मी काय करतो माहिती आहे ना, माझ्या रस्त्याच्या आड जे अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्यांना मी डिरेक्टली ढगामध्ये पाठवतो आणि त्यानंतरला जे लोक मला खूप जास्त त्रास देतात त्यांना मी जमिनीमध्ये काढतो आणि अर्ध्यांना मी काय करतो, अर्ध्यांना मी पाण्यामध्ये ढकलून मारतो. कळलं तुला, पाण्यामध्ये ढकलतो आणि त्यांना ठार करतो. तुझ्या वडिलांच्या बाबतीत, दत्तूच्या बाबतीत मी काय केलं होतं माहिती आहे ना तुला, भर रस्त्यात त्याचा खून केला होता. ही गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा गिरिजा म्हणत असते जपून बोला, जास्त जोरात बोलू नका, कारण कसं आहे ना, माझ्या मोबाईलमध्ये जरी इथे व्हिडिओ रेकॉर्ड होत नसेल ना, तरीसुद्धा माझ्या मोबाईलमध्ये आवाज रेकॉर्ड होतो, तुम्हाला माहिती आहे ना. तेव्हा इथे नागेश्वर आता गप्पच बसतो. गिरिजा हसायला लागते आणि म्हणते अहो बघा तुमचा चेहरा कसा झालाय, चेहऱ्याचा पूर्ण रंगच उडाला. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वर आता गिरिजाच्या धमकीला घाबरलेला असतो. तेवढ्यातच इथे रुद्र येतो आणि म्हणतो गिरिजा, अजून तुम्ही इथेच आहात, मला आरती देताय ना. तेव्हा गिरिजा म्हणते थांबा थांबा, अजून इथे आबासाहेबांनी आरती घेतलेली नाही आहे, पहिला मान त्यांचा आहे ना. आरती द्यायलाच आले होते, पण नंतर मीच गप्पा मारत थोडा वेळ उभी राहिली. तेव्हा नागेश्वर इथे आता आरती वगैरे घेतो आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, गिरिजा रुद्रला आरती देते आणि दोघांनाही प्रसाद देते. तेव्हा गिरिजा म्हणत असते तुम्हाला माहिती आहे का, आबासाहेब आहेत ना सारखी मोनूची आठवण काढतायत, मोनूला खूप मिस करतायत ते. तेव्हा नागेश्वर म्हणतो हो ना, पोरांनी थोड्याच दिवसांमध्ये खूप लळा लावला होता. तेव्हा मी सुनबाईला म्हणालो की चला जाऊया त्यांना बघायला आणि इथे परत घेऊन येऊया ना. तेव्हा गिरिजा म्हणत असते नाही नको,
तुम्हाला तर माहिती आहे आपल्या घरामध्ये माणसांची किती वर्दळ सुरू असते. त्याचा अभ्यासाकडे अजिबात लक्ष लागत नाही आणि तो सुद्धा मग इकडे-तिकडे खेळत राहतो. म्हणून मावशीकडे कसं, मावशीला तो जरा घाबरतो. मावशीचा धाक आहे ना त्याला, तिथे जरा अभ्यास तरी वेळेवरती करेल. हो की नाही रुद्र? तेव्हा रुद्र म्हणतो, "हो, अगदी बरोबर." तेव्हा गिरिजा म्हणते, "बरं ठीक आहे, तुमचं चालू द्या. मी जाते. मला स्वयंपाकसुद्धा करायचा आहे ना." तेव्हा इथे जाता-जाता गिरिजा नागेश्वरला विचारते, की "आबासाहेब, काय खाणार तुम्ही ते सांगा बरं?" तेव्हा नागेश्वर म्हणतो, "काहीही. तुम्ही जे काही बनवाल ते खाऊ आम्ही आनंदाने. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही जे बनवाल ते खाऊ." गिरिजा म्हणते, "बरं ठीक आहे. मी सुद्धा निघते." तेव्हा प्रेक्षकांनो इथे रुद्र म्हणत असतो, की "आबासाहेब, तुम्ही गिरिजाकडे आता लक्ष देऊ नका. त्या बघितल्यात ना किती बदलल्यात आता. पूर्वीसारख्या वागतायत, हसतायत, खेळतायत. मनामध्ये काही अडी नाही आहे त्यांच्या." तेव्हा नागेश्वर म्हणतो, बास झालं बायकोचं कौतुक. अहो चिरंजीव, बायकोच्या पदराच्या आड इतकंही आता जाऊ नये, तिच्या मागे-मागे करू नये. आपल्याला संस्थेकडे सुद्धा आपलं लक्ष द्यायचं आहे, आश्रमाकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो रुद्र म्हणत असतो, "हे काय आबासाहेब, मी आता आपल्या संस्थेमध्येच जायला निघालोय." तिथे गेल्यानंतर प्रेक्षकांनो रुद्र आता आपल्या मित्राला श्रीला सांगत असतो, की "तुला माहिती आहे का, गिरिजा अचानकपणे गायब झाल्या. मी त्यांना अख्ख्या गावामध्ये शोधलं आणि त्या परत आल्या अरे. आणि अशा काही परत आल्यात, पूर्णपणे चेंज झाल्यात, त्या बदलल्यात, आधीसारख्या झाल्यात रे. आधीच्या गिरिजा होत्या ना, अगदी तशा झालेल्या आहेत. त्या गिरिजा नाही का हसायच्या, खेळायच्या, मस्करी करायच्या. आता पूर्वीसारख्या वागतात. खरंच त्यांना बघितल्यानंतर आता मला पूर्वीच्या गिरिजा आठवतायत." तेव्हा प्रेक्षकांनो 2 लहान मुलांमध्ये आता भांडण सुरू झालेलं असतं. तेव्हा त्या दोघांना थांबवलं जातं. "अरे काय, काय चाललंय तुमच्या दोघांचं, काही सांगाल का?" तेव्हा त्यातला एक मुलगा म्हणतो, "हे बघा ना रुद्रदादा, याने मला नखं मारली आणि याने माझी पेन्सिल चोरली होती. चोरली नव्हती, मला हवी होती म्हणून घेतली होती." असं तो मुलगा आता म्हणतो. तेव्हा रुद्र म्हणत असतो, "हे बघा, तुम्ही दोघांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याला काहीतरी गरज आहे, आपल्याकडून एखाद्याला काहीतरी गरज असते आणि ती गोष्ट आपण त्यांना प्रेमाने दिली ना, तर काय म्हणायचं असतं, थँक यू म्हणायचं असतं. तेव्हा त्याला आता पेन्सिल दे बरं आणि मग कधी ना कधीतरी ती व्यक्ती आपल्याला जे हवंय ते परत देते." तेव्हा श्री तेच म्हणतो, की "रुद्र, मी पण तर हेच म्हणतोय, की आता गिरिजा बदलायला लागली. तुझं तिच्यावरती प्रेम आहे ना, मग त्या बदल्यात तिचंही प्रेम तुला आता लवकरच मिळेल." असं श्री म्हणत असतो. त्यानंतर इथे वासंती म्हणत असते, "काय गं गिरिजा, काय करतेस?" गिरिजा म्हणते, "काही नाही, रुद्रसाठी टिफिन तयार केलाय." तेव्हा वासंती म्हणते, "हो का? तू रुद्रसाठी डबा तयार केलायस? थांबा मी कुणाला तरी पाठवते घेऊन." तेव्हा गिरिजा म्हणते, "नाही, नको, नको. मी आहे ना, आज मी रुद्रांसाठी डबा घेऊन जाणार आहे." तेव्हा वासंती म्हणते, "हो का? अरे वाह! खूप चांगली गोष्ट आहे." तेव्हा वासंती म्हणत असते, "गिरिजा, चल माझ्याबरोबर." आणि जेव्हा वासंती तिला घेऊन जाते, तेव्हा ती म्हणत असते, "हे बघ, हे दागिने आहेत ना, माझे आहेत. माझं लग्न ठरलं होतं, तेव्हा माझ्या आईने हे दागिने मला दिले होते, सोन्याच्या बांगड्या आणि हार. आता तू सुद्धा माझी मुलगीच आहेस ना, मला हे दागिने आता तुला द्यायच्या आहेत. माझ्या ह्या बांगड्या मला तुला द्यायच्या आहेत." असं वासंती म्हणत असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता एक फोटो खाली पडतो आणि तो फुटतो आणि तो फोटो असतो देवकी आणि संपतचा आणि त्यांच्याबरोबर लहानपणीची गिरिजासुद्धा असते. त्या फोटोच्या काचा आता पडल्यानंतर आणि तो फोटो गिरिजा बघायला जातच असते, पण तेवढ्यातच इथे प्रेक्षकांनो खूपच जास्त घाबरलेली असते, ती म्हणजे वासंती. कारण तो फोटो गिरिजाचा आणि त्याचबरोबर तिच्या आई-वडिलांचा आहे. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता नागेश्वर सावीला म्हणत असतो, "काहीही झालं तरीसुद्धा रुद्र आणि गिरिजा यांना एकमेकांपासून लांब ठेवायचं, कळलं ना?" तर प्रेक्षकांनो इथे नागेश्वर आता गिरिजाला धमकी देत असतो, की "एकदा का 6 महिने पूर्ण झाले की तुला मुंगीसारखं चिरडणार आणि घराच्या बाहेर फेकून देणार." तर इथे गिरिजाने त्याला चॅलेंज केलेलं असतं, की 6 महिन्याच्या आतच तुझा हा जो खोटारडा मुखवटा आहे ना, तो मी उतरवणार आणि फेकून देणार. तेव्हा प्रेक्षकांनो नागेश्वर म्हणत असतो, "काहीही झालं तरीसुद्धा ती गिरिजा या घरामध्ये जास्त दिवस टिकली नाही पाहिजे.
चिरंजीव तिच्या बाजूने जर झाले तर आपल्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते. तेव्हा काहीही झालं तरीसुद्धा चिरंजीव आणि ती गिरिजा हे दोघेही जण एकत्र येता कामा नये, असं प्रेक्षकांनो नागेश्वरने उर्विशा आणि सावी या दोघांना सुद्धा सांगितलेलं असतं. पण इथे आता नागेश्वरचा प्रत्येक त्याचा इथे प्लॅन फ्लॉप करण्यासाठीच आता गिरिजा तिथे आलेली असते.